हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एंजल वन ऑर्डर्स सेक्शन ओव्हरव्ह्यू. जेव्हा तुम्ही तुमच्या वॉचलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन कोणत्याही स्टॉकचं स्टॉक प्रोफाईल पेज ओपन कराल, त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड घेण्यासाठी बाय आणि सेल हे दोन्ही बटन्स विजिबल आहेत. जेव्हा तुम्ही कोणत्याही स्टॉक्सच्या बाय किंवा सेल ऑर्डरवरती क्लिक कराल, त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर 3 मेजर ऑप्शन्स बघायला मिळतील. फर्स्ट वन इज डिलिव्हरी, सेकंड वन इज इंट्राडे आणि थर्ड वन इज पे लेटर. अशा प्रकारे तुमच्यासमोर हे 3 ऑप्शन्स विजिबल आहेत. आता डिलिव्हरी म्हणजे काय? तर डिलिव्हरीची कन्सेप्ट अशी असते, जेव्हा कोणताही स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही बाय कराल, त्याला तुम्हाला आजपेक्षा जास्त मोर दॅन 1 डे जर त्या स्टॉकला तुम्हाला कॅरी करायचं असेल, आज शेअर्स घेतलेत ते 2 दिवसानंतर विकायचे आहेत, 2 महिन्यानंतर विकायचे आहेत किंवा त्याला लाँग टर्मसाठी 5-10 वर्षांसाठी होल्ड करायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही डिलिव्हरी ऑप्शन सिलेक्ट करून स्टॉक बाय कराल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेट्स एक्झाम्पल तुम्ही जर 10 स्टॉक्स बाय करताय, तर 10 स्टॉक्स घेण्यासाठी जेवढे पैसे लागतात, तेवढे पूर्ण ₹10,000 तुम्हाला इथे अपफ्रंट पे करावे लागतील. जेवढ्या रुपयांना स्टॉक आहे, लेट्स एक्झाम्पल आता तो स्टॉक ₹1000 आसपास ट्रेड करतोय. हा स्टॉक विकत घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण 10 स्टॉक्सचे ₹10,000 पूर्ण इथे भरावे लागणार आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. इथं पूर्ण पैसे दिल्यानंतर जेव्हा तुम्ही शेअर्स विकत घेता, त्याच्यामध्ये तुमच्याकडे बघा लिमिट ऑर्डर आणि मार्केट ऑर्डर हे 2 टाइप्स आहेत. त्याच्यावरतीही आपण डिस्कशन करू. तर लक्षात घ्या, मार्केट ऑर्डर म्हणजे काय असतं? ज्या प्राईजला मार्केटमध्ये आत्ता नेक्स्ट सेलर अवेलेबल आहे, त्या प्राईजला तुमचा ट्रेड एक्झिक्यूट होईल. व्हॉट इज द मार्केट ऑर्डर? ज्या प्राईजला मार्केटमध्ये पुढं सेलर अवेलेबल आहे, इमिजिएट ऑर्डर एक्झिक्युशन जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्ही मार्केट ऑर्डर सिलेक्ट करा आणि तुमची ऑर्डर प्लेस करा. तुमची ट्रान्झॅक्शन लगेच कंप्लीट होऊन जाईल, लक्षात ठेवा. लेट्स एक्झाम्पल मी इथे काय करतो, एक शेअर सिलेक्ट करतो आणि मार्केटमध्ये एक शेअर मी बाय करतो. जेव्हा एक शेअर तुम्ही बाय कराल, तुम्ही तुमचं जेव्हा ऑर्डर्स सेक्शन ओपन कराल, त्या ऑर्डर्स सेक्शनमध्ये बघा, तुम्हाला HDFC बँक एक शेअर बाय आणि DEL म्हणजे डिलिव्हरीमध्ये बाय झालेला बघायला मिळतोय, लक्षात ठेवा. ठीक आहे. सिमिलरली तुम्ही जर तुमचा परत एकदा वॉचलिस्ट सेक्शन ओपन केला, सेम त्या स्टॉकला जर ओपन केलं, बायवरती क्लिक केलं, तर तुम्हाला इथे एक लिमिट ऑर्डरसुद्धा बघायला मिळते. तर लिमिट ऑर्डर म्हणजे काय? जेव्हा एखादा शेअर तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर प्राईजला विकत घ्यायचा असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये लिमिट ऑर्डर सिलेक्ट करता. म्हणजे HDFC बँक आता ₹999 ला ट्रेड करतीये. ज्यावेळी ह्या कंपनीचा शेअर ₹995 ला येईल, त्यावेळी माझा एक शेअर विकत घ्या, अशी ऑर्डर जर तुम्हाला प्लेस करायची असेल, तर तुम्हाला जी कोणती लिमिट प्राईस तुम्ही फिगर आउट केली आहे, ती लिमिट प्राईस तिथे एंटर करा आणि प्लेस बाय ऑर्डरवरती क्लिक करून कन्फर्म करा. जेव्हा ही ऑर्डर तुम्ही प्लेस कराल, तुमच्या ऑर्डर्स सेक्शनमध्ये बघा, टॉपला तुमच्याकडे 2 गोष्टी आहेत. एक आहे ऑर्डर्स आणि एक आहे पोझिशन्स. पोझिशन्स म्हणजे जे ट्रेड्स तुमचे लाईव्ह असतात, जे ट्रेड तुमचे एक्झिक्यूट झालेले आहेत, ते सर्व ट्रेड तुम्हाला पोझिशन्समध्ये विजिबल आहेत. आणि ऑर्डर्स सेक्शनमध्ये जी तुमच्या पेंडिंग ऑर्डर असतात, एक्झिक्यूट ऑर्डर असतात, त्या सर्व तुम्हाला ऑर्डर्स सेक्शनमध्ये विजिबल दिसतात. आता बघा, इथे तुम्ही HDFC बँकेचा एक शेअर विकत घेण्याची ऑर्डर तुमची पेंडिंग ऑर्डरमध्ये पडलेली आहे. पण जेव्हा कधी हा स्टॉक ₹995 ला आज इंट्राडेमध्ये येईल, त्यावेळी ती ऑर्डर तुमची एक्झिक्यूट होईल, लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही ही अशी ऑर्डर प्लेस करता, लक्षात ठेवा त्या पर्टिक्युलर ट्रेडसाठी लागणारे ₹1000 हे तुमच्या अकाउंटमध्ये, लेजरमध्ये ब्लॉक केलेले असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे तुमच्या अकाउंटचा बॅलन्स त्या प्रपोर्शनमध्ये कमी झालेला तुम्हाला बघायला मिळेल. सिमिलरली तुम्ही ऑर्डरवरती क्लिक करून त्याला एडिट करू शकता, ऑर्डरला मॉडिफाय करू शकता. तुमचं लिमिट 995 आहे, त्याचं तुम्ही 998 करू शकता. 998 लिमिट करून जर तुम्ही कन्फर्म केलं, तर तुमचं लिमिट अपडेट होईल, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळी त्याची प्राईस 998च्या आसपास येईल, त्यावेळी तो पर्टिक्युलर स्टॉकचा ट्रेड एक्झिक्यूट होईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता सध्या तुम्हाला मी दाखवण्यासाठी त्याला मी मार्केटमध्ये कन्व्हर्ट करतो. तुमच्यासमोर ऑप्शन आहे बघा, कन्व्हर्ट टू मार्केट. जेव्हा तुम्ही त्याच्यावरती क्लिक कराल आणि कन्फर्म कराल, तेव्हा तो ट्रेड इमिजिएटली एक्झिक्यूट होईल आणि त्याचा एक्झिक्युटेड ऑर्डर तुम्हाला एक्झिक्युटेड सेक्शनमध्ये बघायला मिळेल. सिमिलरली तुम्ही तुमचा पोझिशन्सचा सेक्शन जर ओपन केला, तर तुम्ही बघू शकता इथे 2 शेअर्स घेतलेले आहेत. ₹999.60 ही तुमची ॲव्हरेज ट्रेडिंग प्राईस आहे. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी सांगतो. सिमिलरली हा HDFC बँकचा शेअर मी बाय क्लिक केलं आणि लिमिटमध्ये एक शेअर प्लेस केला आणि लेट्स एक्झाम्पल मी चुकून लिमिट तिथं ₹1005 सेट केलं. ठीक आहे. म्हणजे आत्ता जी करंट प्राईस आहे, त्याच्या वरचं लिमिट मी सेट केलं. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही इथं 1005 लिमिट सेट केलं आणि इथे जर तुम्ही 1005 ला जर ऑर्डर एक्झिक्यूट केली, तर लिमिट ऑर्डरची डेफिनेशन प्रमाणे तुम्ही जे लिमिट एंटर करताय,
ती प्राईस किंवा त्याच्यापेक्षा बेटर प्राईस मार्केटमध्ये तुम्हाला मिळाली की ट्रेड एक्झिक्यूट केला जातो, लक्षात ठेवा. त्यामुळे जर लिमिट तुम्ही 1005 एंटर केलं आणि ऑर्डर प्लेस केली तर लक्षात ठेवा तुमची ऑर्डर इमिजिएट एक्झिक्यूट होऊन जाईल, लक्षात ठेवा. ही पेंडिंग पडणार नाही. 1005च्या प्राईसची वाट बघितली जाणार नाही. त्याचं कारण काय आहे तर लिमिट ऑर्डर असं सांगते की जी लिमिट ऑर्डर तुम्ही एंटर करताय ती प्राईस किंवा त्याच्यापेक्षा बेटर प्राईस जर मला मिळाली तर माझा ट्रेड एक्झिक्यूट करा. तुम्ही लिमिट एंटर केलं होतं 1005 आणि करंट प्राईस चालू होती 1000, त्यामुळे तोही शेअर बघा लगेच एक्झिक्यूट झाला. एक्झिक्युटेड ऑर्डरमध्ये तुम्हाला 1060ला बघा आत्ता रिसेंटमधलं थर्ड ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालेलं बघायला मिळत आहे. ठीक आहे. सिमिलरली डिलिव्हरीमध्ये शेअर बाय केल्यावरती तुम्हाला हे अशा प्रकारे दिसतात. आणि आजचा दिवस हे डिलिव्हरीमधले शेअर्स तुम्हाला तुमच्या पोझिशन सेक्शनमध्ये बघायला मिळतील. फ्रॉम नेक्स्ट डे ऑनवर्ड हे सर्व शेअर्स तुमच्या होल्डिंग्जमध्ये जाणार आहेत, लक्षात ठेवा. होल्डिंग्जमध्ये जर तुम्ही इक्विटी सेक्शन ओपन केला तर सर्व शेअर्स तुम्हाला हे इक्विटी सेक्शनमध्ये बघायला मिळतील, लक्षात ठेवा. जेही ट्रेड्स तुम्ही कंप्लीट केले, ज्याही ऑर्डर तुम्ही एक्झिक्यूट केल्या असतील, शेअर्स डिलिव्हरीमध्ये विकत घेतले असतील, ते डिलिव्हरीमधले शेअर्स आजच्या दिवस फक्त स्क्रीनवरती पोझिशन्समध्ये इथे दिसतील. फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स ते सर्व शेअर्स तुमचे ह्या इक्विटी पोर्टफोलिओमध्ये शिफ्ट झालेले तुम्हाला बघायला मिळतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. दिस इज हाऊ डिलिव्हरीमध्ये घेतलेले शेअर्स तुमच्या इकडे शिफ्ट होतात. आणि डिलिव्हरीमधले शेअर्स ट्रेड करताना लेट्स एक्झाम्पल तुम्ही कोणताही एक शेअर जर विकत घ्यायला गेला त्याच्यामध्ये जर तुम्ही चार्जेसवरती क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता इथे 3 रुपीज अराउंड ब्रोकरेज आहे आणि जवळजवळ ₹1.5 तुम्हाला टॅक्सेस लागत आहेत. लेट्स एक्झाम्पल तुम्ही जर 100 शेअर्स विकत घ्यायला गेले आणि जर तुम्ही चार्जेसवरती क्लिक केली तर मॅक्स तुमचं ब्रोकरेज 20 to 30 रुपीज असेल, डिपेंडिंग ऑन युअर प्लॅन. तुम्ही कोणत्या प्लॅनमध्ये आहात. तुम्ही जर आय ट्रेड घेतला असेल तर. सिमिलरली जर तुम्ही चार्जेस बघितले त्याच्यामध्ये बघा गव्हर्नमेंटचे चार्जेस, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असेल, GST असेल, बाकीमध्ये तुम्हाला एक्सचेंज ट्रान्झॅक्शन्स टॅक्स, स्टॅम्प ड्युटी, सेबी फीज असे वेगवेगळ्या प्रकारचे हे ₹150 टोटल चार्जेस लागतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो तुमचं ब्रोकरेज हे डिस्काउंट इंडस्ट्रीमध्ये फ्लॅट ब्रोकरेज आहे, दॅट इज 20 to 30 रुपीज. तुम्ही इथं 1,00,000चे शेअर्स घ्या, अदरवाईज तुम्ही 1 कोटीचे शेअर्स घ्या, तुमचे चार्जेस हे फ्लॅट असणार आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द डिलिव्हरी पोझिशन्स. आता जर दुसरा ऑप्शन त्याच्यामध्ये तुम्ही जर चेक केला तर तुम्हाला तो इंट्राडे बघायला मिळेल. इंट्राडे ट्रेडिंग. तर लक्षात ठेवा इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय किंवा इंट्राडे ट्रेडिंगची डेफिनेशन काय आहे तर आज मार्केट ओपन झाल्यापासून 9:15 ते 3:15 ह्या टाईम पिरियडमध्ये जर तुम्हाला ट्रेड ओपन करायचा असेल आणि त्याला इंट्राडेमध्ये क्लोज करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही इंट्राडे हा ऑप्शन सिलेक्ट करता, लक्षात ठेवा. ठीक आहे. लेट्स एक्झाम्पल मी इंट्राडेमध्ये एक शेअर प्लेस करतो. इथे पण तुम्हाला सेम लिमिट आणि मार्केट ही ऑर्डर्स बघायला मिळत आहेत. मी मार्केट ऑर्डर इथे सिलेक्ट केलेली आहे. आता आपण थोडं स्टॉक्स चेंज करूया. फॉर एक्झाम्पल मारिको स्टॉकचं मी बायवरती क्लिक केलं, इंट्राडे ऑप्शन सिलेक्ट केला आणि एक क्वांटिटी मार्केट प्राईसला मी प्लेस करतो. आता इथे जर तुम्ही लक्ष दिलं तर हा स्टॉक बघा ₹732 आहे, पण मला फक्त ₹147 मार्जिन द्यावं लागतं आहे. बिकॉज इंट्राडे ट्रेडिंग करताना मला 5 पट लिव्हरेज मिळतं आणि ते कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. मी प्लेस बाय ऑर्डरवरती क्लिक केलं आणि पुढे प्रोसीड केलं. जेव्हा मी ट्रान्झॅक्शन चेक केलं बघा माझा तो ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे. पोझिशन सेक्शनवरती आल्यावरती मी चेक करतोय मारिको बाय INT दिसतंय. INT म्हणजे काय तर इंट्राडे दिसतंय, लक्षात ठेवा. म्हणजे आज जो मारिकोचा शेअर जो मी विकत घेतलेला आहे हा माझा इंट्राडे ट्रेड आहे. हा फक्त मी आजच्या दिवसापुरता घेतलेला ट्रेड आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. अजून सर्वात महत्त्वाची इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करताना एखाद्या स्टॉकमध्ये सेल साईडचा ट्रेडसुद्धा घेऊ शकता. म्हणजे काय लेट्स एक्झाम्पल आता मी टायटन हा स्टॉक ओपन केला, सेलवरती क्लिक केलं तर बघा सेलमध्ये इंट्राडेमध्ये हा शेअर मला विकता येतो. मी सपोज एक क्वांटिटी सिलेक्ट करतोय, प्लेस सेल ऑर्डर केली आणि त्याला मी इंट्राडेमध्ये सेल केलं, लक्षात ठेवा. तुम्ही जर चेक केलं तर बघा टायटन -1 सेल इंट्राडे. इंट्राडे ट्रेडिंग करताना म्हणजे मला दोन्ही डायरेक्शनमध्ये ट्रेड घेता येतात. मी बाय साईडचा ट्रेडसुद्धा घेऊ शकतो. सिमिलरली मी सेल साईडचा ट्रेडसुद्धा घेऊ शकतो, लक्षात ठेवा. बोथ डायरेक्शनल ट्रेड्स आर पॉसिबल जेव्हा मी इंट्राडे ट्रेडिंग करतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. सिमिलरली जर एखादा शेअर तुम्हाला डिलिव्हरीमध्ये सेल करायचा असेल, ओव्हरनाईट सेल करायचं असेल, तुम्ही त्याच्यामध्ये सपोज एखादी क्वांटिटी एंटर करताय, जर तो शेअर तुमच्याकडे होल्डिंगमध्ये असेल तरच तो स्टॉक तुम्हाला विकता येतो, लक्षात ठेवा. जसं की मी तुम्हाला दाखवतो एक्झाम्पल ग्रासिम स्टॉक्सच्या मी सेलवरती क्लिक केलं आणि डिलिव्हरीमध्ये
मी स्टॉक एंटर करतो आहे. सपोज मी डिलिव्हरीमध्ये 5 स्टॉक्स एंटर केले. तर तुम्हाला बघा सर्वात खालच्या साईडला तिथं मेन्शन केलं गेलं आहे, यू करंटली डू नॉट हॅव ग्रासिम शेअर्स इन युअर पोर्टफोलिओ. म्हणजे हे शेअर्स तुमच्याकडे नाही आहेत, त्यामुळे तुम्ही ते शेअर्स विकू शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे काय, तर डिलिव्हरीमध्ये जर तुम्हाला सेल साईडचा ट्रेड घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे ऑलरेडी शेअर्स असतील, तर ते तुम्हाला विकता येतील, लक्षात ठेवा. जसं की बघा टायटनच्या समोर बघा 5 क्वांटिटी दिसते, म्हणजे माझ्याकडं पोर्टफोलिओमध्ये टायटनचे ऑलरेडी 5 शेअर्स आहेत, लक्षात ठेवा. हे बघा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मला 5 मी ऑलरेडी टायटनचे शेअर्स घेऊन ठेवलेले आहेत. त्यामुळं मी जर टायटनच्या सेलवरती क्लिक केलं, तर डिलिव्हरीमध्ये मला 5 शेअर सेल करायला अलाउड आहे. पण मी 6 शेअर्स एंटर केले, तर ते मला विकण्यासाठी अलाउ करत नाही आहे, लक्षात ठेवा. सो डिलिव्हरीमध्ये जर तुमच्याकडे शेअर्स असतील, तर ते तुम्हाला विकता येतात. जर डिलिव्हरीमध्ये शेअर्स नसतील, तर ते विकता येणार नाहीत. इंट्राडेमध्ये मात्र तुम्हाला ते शेअर सेल करता येतात, पण तो ट्रेड तुम्हाला आजच्या आज क्लोज करणं गरजेचं आहे. जे तुम्ही काही सेल करताय, त्याला परत बाय करायचं आणि इंट्राडेमध्ये 3:15च्या आधी त्या पोझिशनला तुम्हाला क्लोज करावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो पर्टिक्युलर बाय केलेला ट्रेड असेल, सेल केलेला ट्रेड असेल, तुम्हाला जर त्याला क्लोज करायचं असेल, तर बघा एक्झिट ॲट मार्केट हे तुम्हाला इथंच व्हिजिबल आहे. तुम्ही त्याच्यावरती क्लिक करू शकता आणि त्याला ऑन द स्पॉट कन्फर्म करून तुम्हाला त्याला एक्झिट करता येईल. जेव्हा एखादी इंट्राडेची पोझिशन तुम्ही एक्झिट करता, ती लगेच ऑन द स्पॉट बघा ग्रे होऊन जाईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर एखादा पोर्टफोलिओमधला स्टॉक जर तुम्हाला सेल करायचा असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये टी-पिन व्हेरिफिकेशन करावं लागतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या आधी डिपॉझिटरी उघडून द्यावी लागते. त्यासाठी तुमच्यासमोर बघा व्हेरीफाय टू सेल हा एक ऑप्शन दिलेला आहे. यू हॅव टू क्लिक ऑन दॅट. व्हेरीफाय टू सेलवरती क्लिक करा. तुम्हाला जर तुमचा टी-पिन माहिती असेल, तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. अदरवाईज फॉरगॉट टी-पिनवरती क्लिक करा. जेव्हा फॉरगॉट टी-पिनवरती क्लिक कराल, तुम्हाला तुमचा एक टी-पिन मिळेल. टी-पिन एंटर करण्यासाठी कंटिन्यू टू CDSL करा. इथे तुम्हाला तुमचा टी-पिन एंटर करायचा आहे. टी-पिन एंटर केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, तो व्हेरीफाय करायचा आहे. तो व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमचे होल्डिंग्समधले शेअरसुद्धा काय करता येतात रे, तर सेल करता येतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. दिस इज हाऊ होल्डिंगमधले शेअर्स सेल होतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही एखादा होल्डिंगमधला शेअर विकत असता, जेव्हा कोणताही होल्डिंगमधला शेअर सेल केला जातो, तो सेल केल्यावरती सुद्धा तुम्हाला इथे पोझिशन्समध्ये तो व्हिजिबल असतो, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सोल्ड फ्रॉम होल्डिंग्स असा ऑप्शन बघायला मिळेल. तर एकदा आपण आता ट्रान्झॅक्शन करून बघूया. जसं की मी तर सेल करायला गेलो, माझ्याकडे 2 अदानी पोर्ट्सचे शेअर्स होते. मी फॉरगॉट टी-पिन केला. रिजनरेट टी-पिन फ्रॉम CDSL. टी-पिन माझा जनरेट झाला. ठीक आहे. आता जो टी-पिन मला आला असेल, तो टी-पिन मी इथे एंटर करेल. जेव्हा तुम्ही तुमचा टी-पिन आणि OTP व्हेरीफाय कराल, त्यानंतर तुम्हाला तुमची डिलिव्हरीची सेल ऑर्डर प्लेस करता येते. प्लेस सेल ऑर्डर केलं मी, मार्केट प्राईसला ते शेअर्स मी सेल केले. जेव्हा तुम्ही ते शेअर्स सेल कराल, तुम्हाला तुमच्या पोझिशन्समध्ये बघा अदानी पोर्ट्स सोल्ड फ्रॉम होल्डिंग्स बघायला मिळेल. आणि त्याच्यासमोर बघा काहीतरी प्लस मायनस साईन्स रिफ्लेक्ट होत आहेत, ज्याप्रमाणे तो स्टॉक वाढत पडत असतो. लक्षात ठेवा, इथे होणारा जो प्लस मायनस लॉस आहे, हा तुम्हाला ॲक्च्युअल लॉस प्रॉफिट होत नसतो. ते पोझिशन बुक केल्यानंतर एक दिवस तुम्हाला सोल्ड फ्रॉम होल्डिंग समोर ते दिसत राहील. एकदा स्टॉक सेल केले, त्यानंतर तिथं जे प्लस मायनस होत राहील, त्याचा आणि तुमचा त्या प्रॉफिटचा आणि लॉसचा काहीही संबंध नाही आहे, लक्षात ठेवा. तुमचे जेवढे नवीन पोझिशन्स आहेत, त्याच पोझिशन्सचा फक्त तुमचा संबंध आहे. होप सो पोझिशन्समध्ये मार्केट ऑर्डर, लिमिट ऑर्डर, डिलिव्हरी काय असतं, इंट्राडे काय असतं, ह्या गोष्टींची तुम्हाला व्यवस्थित आयडिया मिळाली असेल, असं मी ॲझ्युम करतो. जर एखादा शेअर जेव्हा तुम्ही पोर्टफोलिओमध्ये सेल करता, होल्डिंग्समधला सेल करता, त्याची 80% अमाऊंट तुम्हाला आजच्या आज तुमच्या लेजरमध्ये क्रेडिट होते आणि राहिलेली 20% अमाऊंट आहे ही तुमच्या नेक्स्ट डेला तुमच्या लेजरमध्ये क्रेडिट होते, लक्षात ठेवा. तिथे आता बघा प्लस 40 पैसे तुम्हाला प्रॉफिट दिसतोय. हा प्रॉफिट तुम्हाला होणार नाही आहे. मग तिथं लॉस जरी झाला, तरी तो लॉस तुम्हाला होणार नाही आहे. मल्टिपल टाईम्स तुम्ही त्याच्यावरती जाऊन ट्रेड करत बसू नका, लक्षात ठेवा. आणि बाकीचे तुम्ही जे डिलिव्हरीमध्ये घेतलेले शेअर्स आहेत, ते नेक्स्ट डेपासून तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये शिफ्ट होतील. आणि इंट्राडेमध्ये जो सेल केलेला शेअर आहे, तुम्हाला त्याच्या हाताने त्याला काय करावं लागेल रे, तर एक्झिट करावं लागेल, लक्षात ठेवा. दिस इज हाऊ एक्झिट केल्यावरती तो ग्रे आउट होऊन जातो. डिलिव्हरीचा शेअरसुद्धा तुम्ही आजच्या आज घेतलेला तुम्हाला आजच्या आज क्लोज करता येईल. त्याच्यामध्येही काही कन्सर्न नाही आहे बघा. मार्केट प्राईसला सर्व ट्रान्झॅक्शन्स मी करत आहे. दिस इज हाऊ तुमच्या वॉचलिस्ट सेक्शनमध्ये या सर्व बेसिक गोष्ट आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो थर्ड ऑप्शन आहे
पे लेटर त्याच्या रिलेटेड डिटेलमध्ये डिस्कशन करूया. थँक्यू.